हॅलो एव्हरीवन, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आजची सकाळ आहे थोडीशी सकाळ नाही, ऍक्च्युली आमची कालची रात्रच एकदम ऑसम झालेली आहे. काल आम्ही आमच्या घरामध्ये झालो तो बाहेर बंद ते दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन आम्ही आमच्या घरात एंट्री मारलेली. एकदम पद्धतशीर आम्हाला काल मी सांगते काय झालं. काल रात्री आम्ही ड्राईव्हला गेलो होतो. तर ना ह्याने काय केलं, घर लॉक केला आणि चावी घरातच ठेवली. तर आम्हाला काय करावं लागलं, खालच्या फ्लोअर वरनं वरती चढून ह्याला मग ती लॉक खोलावं लागलं. आणि त्यात बरेचसेच कांड झाले, सीडी वगैरे लावून खालच्या फ्लोअर वरून वरती आलाय. तर आता ते काम पण आम्ही अर्धवट ठेवलंय. सीडी आम्हाला त्यांच्याच घरी आम्हाला घेऊन जाऊन द्यायची आहे. तर आता आम्ही तिथे चाललोय. आज म्हणतोय घर लॉकच नाही करायचं, मला तसंच चाललंय. आज घाबरतोय घर लॉक करायला. आम्ही चाललो आता सीडी घ्यायला आणि सोसायटीची होती तर ती सोसायटीची सीडी त्यांना द्यायला. कांडेश्वर बाबा, हो कांडेश्वर बाबा, काय केलं तू? चप्पल त्यांच्याच घरात काढून आलोय. माहित पण नाही मला चप्पल त्यांच्या घरात. चप्पल पण त्यांच्याच घरात ठेवून गेलेला आणि सीडी पण. आता सीडी द्यायला चाललाय सोसायटीचे. जा जा कांडेश्वर बाबा. आम्ही मी लिफ्टने येते. आता ह्याने केली गाडी क्लीन. फक्त 4 व्हीलर क्लीन करतो, 2 व्हीलर नाही करत का? काय रे, फक्त 4 व्हीलर का? मी आणलंय दूध, आता मी चालली आहे घरी. बाय बाय. जा, वाटतं का नाही तिला बिचारीला पण धू ना. मी चालली घरी. आता मी आली आहे घरी. बनवतीये कडू कारल्याची भाजी. मला आज कारला फ्राय खायचे म्हणून मी कारला फ्राय बनवते. अक्षरला अजिबात कारला फ्राय आवडत नाही, पण मी आज एकदम छान पद्धतीने बनवणार आहे. बघूया बनवता येते का. शनिवार आहे, वीकेंड आहे, नॉनव्हेज बनायचं सोडून बायकोने बनवायला घेतले कारल्याची भाजी. कारलं खाऊ दे, पौष्टिक खाल्ल्याने तिला फायदा होईल. सगळं प्रकारचे खायचं, नुसतं नॉनव्हेजच नाही खायचं. बरोबर आहे ना? ओएच. आता मी मस्त कारलं बनवते. कसं बनवणार आहे माहिती का? फ्राय वालं बेसन लावून मी रेसिपी बघितली आहे, तर तुला आवडेल नक्की. ओके. आता मी कारलं बॉईल करून घेतलंय मीठ टाकून. ते मी आता असं पिळणार आणि ह्यात टाकणार, त्यात बेसन कांदा वगैरे टाकणार आणि ते फ्राय करणार. माझं एक पर्सनल ओपिनियन आहे कारल्याच्या भाजीबद्दल. बरेच लोक म्हणतात की मी कारल्याची भाजी करतो ते अजिबात कडू लागत नाही, गोड लागते, तिखट लागते. पण मी म्हणतो ज्याचं जे मूलभूत तत्व आहे कडवटपणा, तो कसं काही जाणार आहे? तो राहणारच. भाजी कडू आहे, कारला कडू आहे, तो कडू राहणारच. मी कधी तुझं बोलतोय एकदम करेक्ट. कोणी किती जरी आला मोठा बादशाह बनवणारा तरी पण ते कारला कडू लागणारच. मी ते पहिले खायची पण नाही, पण आता ना ऑफिस मध्ये ना 1-2 मुली होत्या, त्या मस्त कारलं बनवायचं. त्यांना मस्त कसं बसू शकतो यार. हा, खरंच छान बनवायचं त्या. बघू आज कशी बनवते बायको. आम्ही नाही बनवत आज. मला वाटतं पहिल्यांदा का मला भरलं पण नाही आठवत मी कधी कारलं खाल्लं. आईने बनवलं होतं, मी ते कधी नाही खाल्लं. भरलं कारलं आपण बनवायचो, पण असं वालं कारलं आपण दोघांनी स्पेशली असं कधी बनवून खाल्लेलं नाही. बघू आता कसं होतं. काय प्रस्तावना याची? हे हाफ कुक झालंय. आता हे आता टाकणार बेसन, कांदा, अद्रक लसूणची पेस्ट आणि जिरा. मी टाकले ह्यात जिरा. आता टाकते कांदा, थोडासाच टाकणार कांदा, जस्ट फॉर टेस्ट. बस झाला एवढा कांदा आपल्या दोघांसाठी नको. त्याच्यानंतर कांद्याची चटणी आहे का? छोटं आहे कारला आहे बघ. हाफ कुक झालेला कारला आहे, त्यात मीठ टाकून बॉईल केलं. त्याच्यानंतर त्यात टाकलं जिरा, कांदा आणि आता टाकणार बेसन आणि अद्रक लसूणची पेस्ट. ठीक आहे. बेसन कालवायला मला खाली वाकावं लागेल. थांब मी काढतो. आता टाकलं बेसन. सम्राट बेसन. तुला सम्राट किल्विश माहिती आहे का? काय सम्राट किल्विश कार्टून होतं? हा, कार्टून नव्हतं तसं बघितलं तर. हा, म्हणजे लहान मुली एक शो होता आपला शक्तिमान. हा. त्यात एक असं छोट्या हाईटचं एक कॅरेक्टर होतं, एवढं मोठं नाक होतं. सम्राट किल्विश. आठवतंय थोडं थोडं. आता मी तिखट वगैरे टाकून घेते. मसाल्यांचं झालेलं आहे वर्षाव.
अक्षय खाशील ना रे? काय माहित नाही मला. तू बोलशील एवढ्या मेहनतीने बनवले, खायलाच लागेल. डिपेंड आहे. कारलं येते चांगलं झालं तरच खाणार हा का? ते आता काय त्यांना नाही लिंबू पण पिळलं होतं, पण आता लिंबू मी आणलेलं नाही. ठीक तर आहे. मी त्याच्या ऐवजी ना चिंच टाक. साखर टाक. नको गं बस. हा, साखर तुझी टाकायची आहे का त्या रेसिपी मध्ये? नाही. मग कशाला उगाच प्रयोग करते? अरे लिची मागवली आहे, बघ ना खाऊन, मस्त लागते. ठीक आहे थांब, नंतर खातो. तुझं होते आधी मग खातो मी. ऋतू याचे कारला वडे वगैरे असं काही रेसिपी नाही ना? कारला भजी. कारला भजी, सॉरी कारला भजी. इन्ग्रेडियंट आपण भजीचेच भजीच टाकले थोडं म्हटलं कारला भजी नाही ना सगळं. काय माहिती. हे बघा ना, पूर्ण असं वाटतंय भजी करताना आपण जसं करतो ना, कांदा भजी, बटाटा भजी, तसं तिने बॅटरच म्हणतात ना का? बॅटर. बॅटर. म्हणजे बायकोची ना गाणी बोलायची सवय भारी आहे आणि तिला इतकी गाणी येतात प्रचंड. मला जेव्हा झोप नाही लागत, हा टाकलं, मला जेव्हा झोप नाही येत ना, तेव्हा ती रात्री मला रोज असे केसात हात टाकते, गाणी बोलते, झोपवते, भारी वाटते एकदम. अक्षय खूप जास्त होणार आहे. एक काम कर हा. ना, ऑफिस मध्ये दे मला, कळू दे. आणि चांगलं नाही झालं तर चांगलं नाही झालं तर कळेल ना मग माझी तब्येत का कमी आहे. तुझी तब्येत वाढलीये. तुझे सांग ना किती किलो वजन नाही, वाढलं? वाढलंय माझं 2.5 किलो वजन वाढलंय. त्याचूड वजन वाढलंय. नाही बनवते चांगलं. आता हा जे त्यांनी प्रयोग केलेत ना, प्रयोगचं तिचं सक्सेसफुल रेट कमी आहे जरा. सक्सेस रेट कमी आहे प्रयोगांचं. खरंच कमी आहे सक्सेस रेट प्रयोगांचं. पण ते मी सांग ना, मी जे बनवते ते तंदुरी वगैरे ते कसं बनवते? नॉनव्हेजचं नाद नाही करू शकत तुझ्या. फिश. नॉनव्हेज एकदम बरोबर आहे, पण जे बाकीचे प्रयोग आहेत ना सगळे, त्याचा सक्सेस रेट अतिशय कमी आहे. अतिशय कमी. हो, अतिशय कमी आहे. मिठासोबतचं तुझं युद्ध कधी संपलेलं नाहीये त्यांच्यामध्ये. तू किती क्रिटिसाइज करतो रे? क्रिटिसाइज नाही का, सांगतोय मी. नॉनव्हेज बद्दल तुला बोललो ना, एकदम परफेक्ट बनवते. ठराविक भाज्या आहेत त्या एकदम भारी, ऑसम. भाज्यांमध्ये तुला कुठली आवडते मी बनवलेली? मोस्टली तू बनवते ना याचे स्प्राउट्स वगैरे जे बनवते ना तू, ते मला खूप आवडतं. मग तसंही मला व्हेजिटेबल्स मध्ये एवढं काही आवडत नाही. वांग्याची त्यात भाजी तुझं- पण तुला आवडते ना? वांग्याची हा, भाजी. भरलेलं वांग तू कधी कधी खूप छान बनवतेस. कधी कधी कधी- भरलेलंच वांग, नॉर्मल भाजी नाही. ते भाजी झाली. हा, कारला भजी. बनवायची होती. कारला भजी. नाही, जर तुला आवडलं ना तर अंडा ऑमलेट करून दे. ओके. म्हणजे तशी माझी विन-विन सिच्युएशन आहे आता. चांगलं झालं तर एकदम भारी, नाही झालं तर अंडा आहेच. भगवान जय माता दी. अरे बापरे ऋतू, काय काय नाही. सांग की, सांग काय. म्हणजे मी असंच गेस केलेलं की भजी सारखं झालंय आणि ऍक्च्युअल मध्ये भजी येते. नाही यार, मला भाजी बनवायची होती तर आता भजी झाली. तुला आधी कळलं नाही का ते? त्यांची रेसिपी बघून तुला कळले नाही? अरे त्यांनी ना असं, हा म्हणजे भजी टाईप होतं, पण अगदीच भजी नाही बोलू शकत मग रे. आपल्या याच्यात काय काय घडलंय आता? काय घडलेलं नाही अजून तरी, गप्प बस. आपले कसे काय भजी झालं, त्यांच्या भाजी आणि आपली भजी? फायनली भजीचा पहिला लॉट आता फ्राय झालेला आहे. झालं ना? ते अजून ultibalti.com चालू आहे त्यांचं. यार भजी नव्हती बनवायची, पण मला भाजी बनवायची. तर तुम्ही सांगतो तसं कर ना एकदा. एक लॉट असं कर आणि जेव्हा एंडिंगला राहतील ना, ते असं कचड त्याचं मचड डायरेक्ट असं पूर्ण, मचड. हा, डायरेक्ट मग त्यांची गोल भजी करून टाक. काय काय त्याच्यात असं डायरेक्ट पूर्ण त्याला क्रश कर आणि गोल भजी करून टाक. गोड भजी. गोल भजी. कशी वाटते माझी आयडिया? मैं सोच रही हूँ सब्जी कशी बनवायची. वाटते माझी आयडिया? सब्जी तर पॉसिबल नाही त्याची आता. तेल टाकेल, सब्जी आहे पॉसिबल. तेल टाकेल आणि हे सगळं टाकेल. एक कचड कचडच मचड करून. असं तुकडे करून त्याची. मग आता आम्ही काय केलंय, 2 प्रयोग ट्राय करणार आहे. एक प्रयोगामध्ये ऍडिशनल 2 प्रयोग ट्राय करतो आम्ही आणि तुम्हाला दाखवतो की फायनल रिझल्ट काय लागतं. करेला भजी ऍक्च्युली बनवायला गेलं काहीतरी वेगळं झालं, काहीतरी वेगळं, पण करेला भजी इज रेडी. आणि अक्षय आता ट्राय करणार आहे, मी त्याची रिॲक्शन घेणार आहे. अक्षय हे कॅमेरामध्ये. एक मिनिट हा.
हॉनेस्ट ओपिनियन पाहिजे हा, एकदम खरं ओपिनियन. खतरो के खिलाडी वाला सीन आता आठवतो पण मला. खाऊन बघते. हे क्रिस्पी वाले आहे ना. फुल कडवड आहे. स्टार्टिंगचे काहीतरी 1-2 सेकंड फक्त असं बेसन बेसन फील होतंय, लागतंय. मीठ फील होतंय आणि एंडिंगला मात्र सुपडा साप. डिझास्टर रेसिपी. एक अजून एक खाणार. अजिबात ट्राय करू नका घरी. डोंट ट्राय दिस ॲट होम. केले म्हणजे 1-2 ट्राय करायला लागतील मला तरी, पण तुम्ही नका करू. जे पातळ स्लाइस आहेत ना त्या तर थोड्याफार काहीतरी बेटर लागत आहेत, पण हे जे आहेत ना जाडवाल्या. डबरे हे तर निव्वळ. आता ते 2 प्रयोग सांगितले होते ना मगाशी मी, ते पण नको करू. तेही नको करू. मी अजून एक रेसिपी बघते. नको. जिरली जिरली जिरली. ठीक आहे गाईज, मी काहीतरी ट्राय करते नवीन यूट्यूबवरती बघून त्यांना सुधरवायचं.